पहिल्यांदा भेटलो आणि लग्न करूयात याच्यामध्ये जवळपास तब्बल 11 वर्षांचं अंतर होतं. 13. आता 13. आता ठरलंय आय थिंक आपलं लग्न करायचं. नाही म्हणजे लग्न करायचं असं तेव्हा ठरलं नव्हतं, पण पहिल्यांदा आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा भरतनाट्य मंदिरच्या बाहेर, पुण्यात भरतनाट्य मंदिरच्या बाहेर आपण भेटलो होतो. आणि मला हे आठवत नाहीये, पण हिने मला हे इतक्या वेळा सांगितलं की ते खरं असणार, यावर माझा विश्वास आहे. हो. आणि पुण्यात कसं असतं की एक सगळे सगळ्यांना ओळखत असतात, पण मी शाळेतून बाहेर पडले होते आणि माझी खूप इच्छा होती की मी शाळेत नाटक केलं, आता मला कॉलेजमध्ये पण सगळ्या मोठ्या मुलांमध्ये नाटक करायचं वगैरे असं खूप होतं. आणि तेव्हा आमच्या मित्रांनी, सूरजनी ओळख करून दिली होती भरतनाट्याच्या बाहेर की हा माझा मित्र विराजस, हा मुंबईला असतो आणि हा नाटक करतो. म्हणजे पुण्याचाच होतो, पण तेव्हा मी मुंबईला शिफ्ट झाला होता. हा, तर हा नाटक करतो असं सांगितलं होतं. आणि तेव्हा मला आय डोंट नो काय, पण असं खूप वेगळं वाटलं होतं विराजसकडे बघून की हा वेगळा, ह्याला कधीच बघितलं नाही. हा, इंटरेस्टिंग. बरं, तेव्हा मीही नुकताच अगदी फर्स्ट इयर मध्ये जात होतो, त्यामुळे तेव्हा मला हा कोण आहे असं, हा कोण नवीन. त्यानंतर खूप लवकर मी जे माझं पहिलं नाटक डिरेक्ट आणि लिहिलं होतं त्यामध्ये आम्ही शिवानीला कास्ट केलं, त्यामुळे आमची भेटच ही नाटकामुळे झाली. आणि त्यापुढेही आम्ही एका थिएटर ग्रुपमध्ये अनेक वर्ष होतो, त्यामुळे एकमेकांची करिअर्स आम्ही खूप जवळून बघितली आहेत. त्यातल्या चांगल्या गोष्टी, काही वाईट गोष्टी बघितल्या आहेत एकमेकांच्या करिअर्समधल्या. आणि आता बघता बघता यार 13 वर्ष होत आली आता आपली ओळख आहे, त्यामुळे भेटलो आणि लग्न करू असं ठरलं. यामध्ये जवळपास 11 वर्षांची गॅप आपल्या. पहिल्यांदा भेटलो, पहिल्यांदा ते पहिलं नाटक केलं तेव्हा शिवानी इतकी लहान होती की तिची आई तिला सोडायला आणि घेऊन यायला आमच्या घरी यायची. माझ्या घरी अंगणामध्ये तालीम चालायची आमची, त्यामुळे प्लस तिची आई आणि माझे आई बाबा दोघंही एका कॉलेजचे होते, त्यामुळे साधारण ओळख होती. शिवानीने माझ्या आईबरोबर एका सिनेमामध्ये काम केलं होतं, तिच्या मुलीचं काम केलं होतं, त्यामुळे त्यांचा चांगला रॅपो होता. त्यामुळे असं घरी काही बॉम्ब नाही टाकावा लागला. घरीही अंदाज आला होता दोघांच्याही की हे हल्ली जरा जास्त एकमेकांची गप्पा मारतात. इनफॅक्ट आमच्या घरचे आमच्या परस्पर बोलायचे एकमेकांशी की बहुतेक होतंय बरं का, बहुतेक होतंय, आणि आपण काही फोर्स नको करूया मुलांना लग्नाची तारीख ठरवण्यासाठी, कारण आपण खूप फोर्स केला तर हे मुद्दाम पुढे ढकलतील. आणि मला एक सगळ्यात आवडतं, सगळ्यात विनोदी मला वाटतं की शिवानीच्या आईला कसं कळलं की यांच्यात काहीतरी चालू असेल. आम्हाला दोघांनी पुस्तकं वाचायला खूप आवडतात, त्यामुळे आम्ही तेव्हा पुस्तकं एकमेकांना खूप द्यायचो की तू हे वाच, तू हे वाच. तर माझं एक पुस्तक शिवानीकडे होतं आणि ते मला हवं होतं आणि मी मुंबईला निघणार होतो आणि पहाटे 6:30ला मला मुंबईला निघायचं होतं. आणि ते पुस्तक द्यायला म्हणून शिवानी सकाळी उठून तिच्या घराखाली आली होती आणि कॅबमध्ये तिने पुस्तक दिलं की आपली मुलगी सकाळी 6:30 वाजता उठतीये कोणाला काहीतरी द्यायला. इथूनच तिच्या आईला लक्षात आलं होतं की हे काहीतरी दिसतंय. आणि तसंच विराजसही झालं. त्याला चार्ली चॅप्लिन खूप जास्त आवडतो, खूप जास्त त्याचं प्रेम आहे ॲज अन आर्टिस्ट सुद्धा लहानपणापासून. तर मृणालताईला जेव्हा कळलं की त्यांनी मला चॅप्लिनची फिल्म दाखवली आहे, तेव्हा तिला कुठेतरी आय थिंक असं वाटलं की ओके, ही मुलगी खास मैत्रीण दिसते, कारण चॅप्लिनची फिल्म दाखवली आणि ती फिल्म एकत्र बघितली आहे, तेव्हा तिला आय थिंक. आधी सगळ्यांनी खूप भीती दाखवली होती की आता लग्न होतंय, आता सगळं बदलणार, आता काही खरं नाही वगैरे असं. पण तसं काही आमच्यात खूप झालं असं वाटत नाही, कारण शेवटी मैत्रीणच होती. आम्ही एकमेकांना लग्नाआधी 11 वर्ष ओळखत होतो, त्यामुळे म्हणजे कोण काय माती खाऊ शकतं याचा अंदाज होता आधीपासून. आणि अचानक जबाबदाऱ्या, आमच्या घरच्यांना पण या गोष्टीचं क्रेडिट दिलं पाहिजे की अचानक लग्न झालंय म्हटल्यावर आमच्यावर जबाबदाऱ्या ढकलून नाही दिल्या, त्यांचं शांतपणे त्यांनी हँडओव्हर केल्या. माझ्यासाठी तर मला माझ्या आजी सासूबाईंनी, हेमाजींनी मंगळसूत्र दिलं होतं, जे अनेक वर्ष परंपरा आहे. आणि म्हणजे मला इतकं छान वाटलं की मी कुठली जाऊन खरेदी करणं किंवा कुठलंही डिझाईन मी निवडणं, ह्यापेक्षा माझ्या आजी सासूबाईंनी मला दिलेली लग्नानंतरची ही पहिली भेट ही इतकी खास होती. याचं कारण की नकळत एक परंपरेचा मी भाग झाले होते लग्न झाल्यानंतर, आणि हे छोटंसं जेस्चर होतं. पण जेव्हा दागिना असा हँडओव्हरपेक्षा दागिना दिला जातो गिफ्ट म्हणून, एखादा जुना दागिना, तेव्हा त्याच्याबरोबर जेव्हा त्यांनी तो दागिना घातला असेल त्याबरोबरच्या सगळ्या आठवणी आणि फिलिंग्स हे सगळे पास ऑन केले जातात. त्यामुळे माझ्यासाठी तर तो सगळ्यात खास दागिना आहे. माझ्यासाठी एकतर मी ज्या पद्धतीचा आहे, मी कुठलाच दागिना कधी घालत नाही, म्हणजे गळ्यात चेन किंवा हातात अंगठी वगैरे मला ते खूप कंबरसम वाटायचं. त्यामुळे
लहानपणापासून जे गिफ्ट म्हणून येतं, कधी वाढदिवसाला अमुक दिलं जातं तमुक दिलं जातं, ते मी कधी घातलं नव्हतं. त्यामुळे माझ्यावर आता दागिना विकत घ्यायचा ही वेळ तेव्हाच आली जेव्हा आता प्रपोज करायचं आहे आणि आता अंगठी घेतली पाहिजे. आणि शिवानीचा एकच हट्ट होता की तिला सरप्राईज प्रपोजल हवं होतं, त्यामुळे ती अंगठी मिळवणं हे गरजेचं होतं. पण तिच्या साईजची अंगठी मिळवणं हे खूप मोठं माझ्यासमोर मोठा टास्क होता, कारण तिला न कळू देता तिच्या बोटाचा साईज घेणे. आणि माझं असं म्हणणं होतं की काहीतरी सरप्राईज असावं, की आपलं सगळं सगळ्यांना माहितीये, सगळं छान चाललंय, एकदम सगळं म्हणजे शिवानीला प्रपोज केलं तेव्हा आमच्या लग्नाची तारीखही ठरलेली होती, दोन्ही घरच्यांनाही माहित होतं, लग्नाच्या तारखेची तयारी सुरू झाली होती, पण तरी एक ड्रामा असला पाहिजे असं म्हणून तिने सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही कॉमिक कॉनला जायचं असं आमच्या दोघांच्या डोक्यात होतं. त्यासाठी कॉस्ट्युम लागतो, तर त्यासाठी मी काहीतरी सरप्राईज करतोय म्हणून तुझ्या मला बोटांचा साईज हवा आहे वगैरे असं काय 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 खोटं सांगून मग ते अगदी घरगुती पद्धतीने दोरा बोटाभोवती बांधायचा, मग तो दोऱ्याचा साईज घेऊन जायचा वगैरे, हे सगळं मी केलं होतं. ज्या प्रोफेशनमध्ये आम्ही आहोत त्यामध्ये दोघांनीही आधी मालिका केल्या होत्या, त्यामुळे दोघांचीही विविध मालिकांमध्ये विविध खोटी खोटी लग्न झाली होती. त्यामुळे लग्नामध्ये काय काय करायचं असतं हे दोघांनाही माहीत होतं. कुठेतरी असं वाटत होतं की अरे हे तर आपण खोटं खोटं कॅमेरासाठी हे सगळे मोमेंट्स आपण केलेले आहेत, तर खरं करताना म्हणजे त्याची तो स्पेशलनेस कुठेतरी गेलेला असेल का, की कारण तिथे सुद्धा शेवटी फोटो काढायचे म्हणजे त्याच फ्रेम्स, ते मंगळसूत्रातनं चेहरा दिसतोय वाला एक फोटो बिटो, ते सगळं करत असताना तिथं असं वाटायला लागलं होतं मला की अरे हे तर आपण केलेलं आहे आणि आधी खूप ॲक्टिंगच्या ह्याच्यात असं खोटं खोटं करून झालेलं आहे, तर आता हे कसं वाटेल. पण खरं सांगतो, पहिल्यांदा जेव्हा ते मंगळसूत्र घातलं, ते घालतानाही मला फार वाटत नव्हतं, पण घातल्यानंतर आमचा एक लुक झाला की झालं यार. म्हणजे कारण लहानपणापासून ह्या दागिन्यांचं आपल्या एस्पेशली महाराष्ट्रीयन घरामध्ये पुण्यामध्ये मी वाढलो आहे, त्यामुळे आजी, आई, मावशी, काका, काकू म्हणजे कुठेतरी त्या दागिन्यांचं जे एक सिम्बॉलिक महत्त्व आपल्या संस्कृतीत आहे त्याचं वजन नाही म्हणणार, पण त्याचा इतिहास मला कुठेतरी तिथे एक लक्षात आला. म्हणजे इतक्या दिवस आम्ही म्हणत होतो की अरे आपण मित्रमैत्रीणच आहोत, आपल्याला एकमेकांबरोबर राहायची सवय आहे. खरं सांगू का, मी रिसर्च फार नाही केला, माझ्या आईनी केला आणि ताईनी केला, म्हणाल ताईनी. आपलं असं असतं ना लहानपणापासून की दागिने म्हटलं की आई जे ठरवेल ते, दागिन्याची खरेदी म्हटली की आईबरोबर जायचं आणि आईला जे आवडेल तेच मलाही आवडेल. कारण दागिने खरेदीमध्ये आपण कुठला दागिना घेतोय ह्यापेक्षा आपण तो आपल्या आईबरोबर जाऊन घेतोय, मावशीबरोबर जाऊन घेतोय किंवा आजींबरोबर जाऊन घेतोय, ती एक मेमरी असते, ती आठवण असते. आणि त्यामुळे मला पर्सनली मला हे बघायला आवडतं की तिकडे गेल्यावर आईच्या डोळ्यात अशी एक चमक आली होती की आपण आपल्या मुलीच्या लग्नासाठी मंगळसूत्र बघतोय. म्हणजे केवढा मोठा क्षण आहे हा, किती महत्त्वाचा क्षण होणार, पण सासूबाई होणार असं एक ते मी बघितलं होतं आईच्या चेहऱ्यावर, पप्पाच्या चेहऱ्यावर. तर त्यामुळे मला माझं तिकडे जास्त लक्ष होतं आणि त्यामुळे मी आईला सांगितलं होतं की मी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवते आहे, तुला हे वाटतंय का की हे चांगलं दिसेल, तुला हे वाटतंय का आपण हे घेऊया, तर आपण ते घेऊया. आणि असं मी केलं. मग मी विराजसला फोटोज पाठवत होते बांगड्या खरेदीच्या वेळी, मंगळसूत्राच्या वेळी, आणि मग विराजस एक सांगायचा की हां हे नाही, हे बरोबर वाटते नाही. हा, तेव्हा असा माझ्यातला डिरेक्टर जागा झाला, कारण आम्हाला अशी कॉस्ट्युम्स वगैरे निवडताना फोटो येतात आणि मी हां हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे सूट होईल वगैरे अशी सवय असल्यामुळे दिवसभर मला दागिन्यांचे फोटो येत होते आणि ते मी हां हे बरं वाटतंय, ते बरं. आणि साधारण कसा बायको प्रश्न विचारते ना त्यावरनं कळतं की तिला तुमच्याकडनं काय उत्तर हवं आहे. हेच आवडलं की एक ती घालून फोटो पाठवते आणि उरलेले 2 नुसते फोटो की ह्यातला कुठला चांगला वाटतोय. तेव्हा आपण बघतो तू घातलेस ते छान दिसतंय ग, हो ना, मला पण तेच आवडलं, की जाई आपल्याला मार्क मिळाले असं वाटतं. मला मजा या गोष्टीची वाटते की मी मगाशी म्हणलो तसं की ॲक्टर्स म्हणून आम्ही हे सगळे विवाह सोहळे खोटे खोटे ऑनस्क्रीन केलेले असतात, तर त्यातलाच एक विवाह सोहळा खूप माझ्यासाठी खूप खास होता, कारण तो खोटा खोटा असला तरी त्यात शिवानी बरोबरच तो सीन आमचा होता. आणि खास म्हणजे ती जाहिरात ही PNG ज्वेलर्सचीच होती, त्यामुळे पहिल्यांदा लग्नाच्याही 1-1.5 महिना आधी आम्ही वरवधूच्या कपड्यांमध्ये
मंगळसूत्र तिला पहिल्यांदा मी घातलं ते PNG ज्वेलर्सच्या ऍड मधलं PNGचं मंगळसूत्र होतं. आणि त्यामुळे लहानपणापासून म्हणजे आपण पुण्यात वाढलोय आणि अर्थात, पुण्यातच काय अख्ख्या महाराष्ट्रात PNGची इतकी मोठी परंपरा आहे. आपलं लग्न PNG ज्वेलर्स लावून देते हे कोणाला नको असेल. त्यामुळे तो क्षण आमच्यासाठी खूप खूप खास होता. ते फोटोज चुकून लीक झाले आणि ते जाहिरातीतले हे न कळून लोकांना आम्ही आधीच गुपचूप लग्न करून टाकलं असंही वाटलं. पण तसं वाटलं तरी आम्हाला प्रॉब्लेम नव्हता, कारण ते दागिने इतके छान दिसत होते की हे फोटो आपले लग्नाचे असले तरी चालू शकतील असं मला वाटलं. मला डिझाईनमध्ये काय आवडतं कुठल्याही दागिन्याच्या, म्हणजे मी फार चुझी नाही आहे खरं तर, पण मला असं आवडतं की थोडंसं आधुनिक पण असावं आणि थोडं पारंपरिक पण असावं, दोन्हीचा बॅलन्स असावा. तर फॉर एक्झाम्पल मी हे जे मंगळसूत्र घातलं आहे PNGचं, ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही बाजूने आपण वापरू शकतो, ह्या बाजूने सुद्धा आणि या बाजूने सुद्धा. इट्स अ नाईस पेंडंट. सो हे खूप वेगळं आहे, मी असं पहिल्यांदा बघितलं आणि मला आश्चर्य नाही वाटलं, कारण आता PNGचे 2000 पेक्षा जास्त डिझाईन्स ऑलरेडी. मला याचं जास्त आश्चर्य वाटतं की एवढ्या विविध आयडियाज 2000 सुचले आहेत त्यांना, आणि रिपिटेटिव्ह नाही, तेवढ्याच काहीतरी वेगळं. आणि हे खूप खास आहे की असं आपल्याला हवं असतं ना की काहीतरी आधुनिक पण थोडंसं वाटावं आणि ट्रॅडिशनल पण असावं. तर ह्याचा मेळ या अशा दागिन्यांमध्ये खूप खास घातलेला आहे, त्यामुळे मला तरी हे प्रचंड आवडतं. आणि मला मंगळसूत्र महामहोत्सवाची मजाही वाटते की माझ्यासारखा मुलगा, म्हणजे काही मला खूप ज्वेलरीमध्ये इंटरेस्ट किंवा त्यातली समज नसली तरी व्हरायटी बघूनच डोळे दिपतात, इतका तो महोत्सव असल्यामुळे मला वाटतं की ही त्याबद्दलची एक तशी खरेदी केली तरी डोळे दिसतील, अजूनही काही गोष्टी दिसतील. असं अनेक वेळा होतं ना की एखादा ब्रँड म्हटला, एखादं नाव म्हटलं की जे अनेक वर्ष आपल्या तोंडात आहे, अनेक वर्ष आपण आपल्या कल्चर, आपल्या संस्कृतीचा भाग आहे, तर तसं हे PNG आहे. आणि PNG म्हटलं की विश्वास आहे त्यामध्ये, वचन आहे, शुद्धता आहे, त्याला एक PNGला वारसा आहे आणि परंपरा पण आहे. ऑफकोर्स ही सगळी मूल्य म्हणजे काय तर PNG, असं आपण डोळे झाकून म्हणू शकतो. अगदीच खरं. म्हणजे आणि ही सगळी मूल्य कुठल्याही लग्नामध्येही असावीत असं मला वाटतं. म्हणजे लग्न, एक आयडियल लग्न काय असतं तर त्याच्यामध्ये अर्थातच विश्वास असतो, त्याला एक परंपरेचं एक त्याला बॅकग्राऊंड असतं, म्हणजे विश्वास असावा असं आपण म्हणूयात, पण तो असला पाहिजे आयडियल लग्नामध्ये असं मला वाटतं. म्हणजे हीच सगळे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आपलं आयुष्य कसं असलं पाहिजे हे मांडू शकता असं मला वाटतं. आपल्यात काय आलंय असं तुला वाटतं का? विश्वास, वचन ऑब्व्हियसली, आणि हे काय आपण सांगण्याची गरज नाहीये, कारण मैत्री असली, कुठल्याही नात्यात मैत्री असली की विश्वास हा असतोच. आणि वचन असं देण्याची गरज नसते, आपल्याला अनुभवातून आपण हे शिकतो की ही व्यक्ती असणार आहे आपल्या बरोबर. आणि आपण मगाशी म्हणत होतो तसं ते मंगळसूत्र घातल्यावर जे मी म्हणलो की एक खूप वेगळं जाणवलं, तिथं तो त्याला एक परंपरेची जी काठ लागते ना या सगळ्या लग्नाच्या, खूप लेखकासारखं बोलावे की आयुष्याच्या साडीला असलेली जी एक सुंदर काठ असते ती म्हणजे परंपरा. पण खरं हे आहे, कारण फक्त जाऊन रजिस्टरही करता आलं असतं लग्न, पण कुठेतरी ह्या सगळा तो समारंभ, हा सगळा सोहळा आपण जेव्हा करतो, आपले सगळे जवळची लोक तिथं जमतात, त्याला कुठेतरी एक महत्व असतं. आणि आय थिंक त्याच आठवणी असतात. ज्वेलरी आणि हे सगळं, म्हणजे आपण ऍक्टर्स होत त्यामुळे आपल्याला तो एक कॉस्ट्युमचाच भाग आहे की तुम्ही लग्न करत असेल तर तो तुमच्या पेहरावाचा, तुमच्या वेशाचा एक भाग आहे, त्याशिवाय तुम्ही ते करताय आणि मन लावून करताय असं वाटत नाही. तर या निमित्ताने आपण पण आपल्या लग्नाच्या सगळ्या आठवणींना उजाळा दिला. पण ज्यांचं लग्न आता होणार आहे अर्थात, आणि ते जर आपापल्या जोडीदारासाठी कुठून मंगळसूत्र घ्यायचं बाबा हा प्रश्न जर अजूनही त्यांच्या मनात असेल, जो नसला पाहिजे, तर PNG ज्वेलर्सचा आता मंगळसूत्र महामहोत्सव चालू आहे. तर तुमच्या होणाऱ्या जोडीदाराला तिथं घेऊन जा. तिथं 2000हूनही अधिक डिझाईन्स आहेत. थोडंसं खुला हात सोडलात तर बरीचशी शॉपिंग होऊ शकते, असा एक ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी तिथं आहे. तर प्लीज जा, लग्नाची हीच मजा आहे, ह्याच तुमच्या आठवणी असणार आहेत. आम्ही आत्ता जे बोलत होतो या आमच्या आठवणी झाल्या, आता तुम्ही तुमच्या आठवणी बनवायच्या आहेत PNG ज्वेलर्स बरोबर. तर तुमच्या जवळच्या लांबच्या PNG ज्वेलर्सच्या शॉपमध्ये जा आणि तिकडे तुम्हाला जे आवडेल ते मंगळसूत्र तुमच्या जोडीदारासाठी निवडा.